गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणलं मी. उद्या पूर्ण दिवस निर्जळी उपवास करायचा. कुठल्याही बाईशी बोलायचं नाही. लक्षात ठेव, एक शब्दही बोलायचा नाही बायको बरोबर. हे काय, मी काहीतरी बोलते तुमच्याशी आणि तुम्ही काही बोलतच नाही आहात. काय झालं, तुम्ही बोलणार नाही आहात का माझ्याशी? गुड मॉर्निंग. अहो अहो घरी येताय सोडायला का एकटीच जाऊ मी? गोदा का चहा घ्या. अगं मी येणारच होती की आत. अहो कवा धरणं तुम्ही इथं बसलायसा म्हणून म्हटलं मीच घेऊन जावं चहा. राणा अंजली अजून आलं नाहीत बघ मळ्याकडनं. येतील की. अहो बरकत बरोबर बोलत बसले असतील. मी येऊ? गोदा का राणा भाऊजी नाही आला अजून? नाही अजून. आणि जाऊबाई ती बी नाही आली अजून. तरी आम्ही सांगतच होतो. काय हो गोदाक्का, तुम्ही कशाला जाऊ दिलं बरं एवढ्या रातच्याला? या बाबानो, कवा धरणं वाट बघत्या. आणि काय रे राणा, परस्पर स्वतःच ठरवायला कवापासून लागलास? अरे मळ्यात राहायची कसली हुक्की आली ती तुला? कुठल्याही बाईशी बोलायचं नाही. राणा भाऊजी, तब्येत बरी आहे ना हो तुमची? काय झालं र? राणा भाऊजी, अहो काय झालंय? बोला काय तर. तब्येत ठीक आहे ना हो तुमची? कुठल्याही बाईशी बोलायचं नाही. राणा, अरे काय झालं? अंजली, काय झालंय? काय माहिती, सकाळपासून काहीच बोलले नाहीये. असं का म्हणून? काय चाललंय या पोराच्या मनात कुणास ठाऊक. अंजली, राणाला काय बाहेरची बाधा बिदा झाली नसेल ना? गोदाक्का, यांना कुठल्या तरी गोष्टीचं नक्की वाईट वाटलंय. पण कशाच काहीच सांगत नाहीयेत. बरं चला. आमचा शब्द मोडला म्हणून दातखिळ बितखिळ बसल्या का काय या ठोकळ्याची? काय माहित आहे सर, पण मास्तरीन म्हणते तसं कशाचं तर वाईट वाटतंय बघा रानात असं. तेच, आमचा शब्द मोडला म्हणून वाईट वाटलं असेल. नाहीतर गोदाका म्हणतात तसं काय तर बाधा बिदा झाली असेल. नेमकं काय चाललंय या ठोकळ्याच्या मनात माहित करून घ्यायला पाहिजे. अंजली, मळ्यात काय झालंय? काही नाही, मी जेवण घेऊन गेले, हे नीट जेवले, मग मी आत गेले, यांची वाट बघत बसले, पण हे काय आत आलेच नाही. हे बाहेरच झोपले. बाहेरच झोपला? हो. अंजली, त्या बाधाचं काहीतरी बघितलं पाहिजे बाई. असं काही नसतं गोदाक्का.
अगं मग ह्यो असा का वागतोय? एक सबूत बी बोलना. काल जेवताना हे बोलत होते, पण आज सकाळपासून एकदमच गप्प गप्प आहेत. अगं पण काहीतरी कारण पाहिजे का नाही? तू म्हणतेस भांडण बी काय झालं नाही. मलाही तेच कळत नाहीये गोदाक्का. अंजली, तू त्याला नीट विचार बाई. पाहिजे तर चांगलं खडसावून विचार. हा, मी विचारते यांना. राणादा, तू शेतात काय काय केलंस? काय नाही, रातच्याला चांदणं बघितलं, गारगार वारा खाल्ला, रातकिड्यांचा आवाज ऐकला. एवढं सगळं केलं? होय. हे लाड्या, आज आपण जायचं काय? हा, राणादा आणि माऊच्या नाकावर टिकून जायचं. होय लाडू, मग मी बी येऊ का संगत? या की. मग मी बी भूता संगत कसते खेळणार? मला तर काय आजवर भूत गावली नाही. तुला कसं गावणार? आज नाश्त्याला काय बनवू? माऊ, शिरा बनव. काय बनवू नाश्त्याला? मला जरा तुमच्याशी बोलायचंय, तुम्ही वर चला. राणादा, वहिनी काहीतरी म्हणाल्यात. तुम्ही वर चला, मला बोलायचंय तुमच्याशी. बरं लाडू, चल मी तालमीत जातो. तालमीत वगैरे काही जायचं नाही, वर चला. राणादा, जा की. वर चला, चला. चला. आत या, आत थांबायचं. काय चाललंय तुमचं? मला काहीच कळत नाही असं का वागताय. हा, अहो कुठे चाललाय तुम्ही? का वागताय तुम्ही असं माझ्याशी? काय झालंय? काय झालंय? गेले काही दिवस बघतेय मी, तुम्ही मला सारखं टाळता. आज सकाळपासून तर बोलणंच बंद केलंय माझ्याशी. म्हणलं ठीक आहे, मूड नसेल तुमचा, पण बाकी सगळ्यांशी तुम्ही नीट बोलताय, फक्त माझ्याशीच बोलत नाही. असं का? काय झालंय? बोलत का नाही तुम्ही माझ्याशी? का सारखं सारखं टाळताय मला? काय झालंय? बोला तरी. काहीच बोलणार नाही आहात का तुम्ही? माझं काही चुकलं असेल तर नाही बोलायचं असं तरी सांगा मला. काहीतरी बोला. मला काहीच कळत नाहीये. वेगळंच वागताय तुम्ही काहीतरी. अहो बोला म्हणते मी, बघा तरी माझ्याकडे. असं का? हे नवीनच रूप बघायला मिळतंय तुमचं. काय चुकलंय माझं ते तरी सांगा. एक शब्द तरी बोला. काहीच बोलणार नाही आहात का तुम्ही? तुमचं ना प्रेमच नाहीये माझ्यावर. नाही नाही, प्रेम आहे की. मग का असं वागताय माझ्याशी? उद्या पूर्ण दिवस निर्जळी उपवास करायचा, कुठल्याही बाईशी बोलायचं नाही. हे जर तुला जमलं तर मग माझ्याकडे ये, मग मी तुला दीक्षा देईन. लक्षात ठेव, एक शब्दही बोलायचा नाही बायको बरोबर. अहो अहो काय झालं?
बाबा नमस्कार करतो. आलास? बोल, काय म्हणतोस? ते तुम्ही काय ते हा दीक्षा देणार होता ना हो मला? सांगितलेला उपवास केलास का? बोलला तर नाहीस ना कोणाशी? काय विचारतोय मी? म्हणजे ते एकच वाक्य बोललो. पण मी तुला मौन व्रत ठेवायला सांगितलं होतं. अहो ठेवलं की. अहो समजून एवढे बोलले होते तरी बी मी एक शब्द बोललो नाही. पण आत्ताच म्हणालास की मी एकच वाक्य बोललो. हा ते अहो ते माझ्या अंजलीबाई म्हणजे माझी बायको. अहो त्यांच्या मनात नाही नाही यायला लागलो आणि मग त्या मला म्हणल्या की तुझं प्रेमच नाही माझ्यावर म्हणून. मग मला राहुल नाही हो म्हणून मग ते एक बोलून बसलो. तेच सांगतोय मी, बायको शिवाय तू राहू शकत नाहीस हे सिद्ध झाले. आता तुला दीक्षा घ्यायची गरज नाही. अहो नाही 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 अहो गरज आहे मला, ती दीक्षा द्या मला. सांगितलं ना, तू बायको शिवाय राहू शकत नाहीस. चल निघ इथून, जा आणि संसार कर. अहो पण मी निघ म्हटलं ना तुला, निघ. अंजली, तू रानाला विचारलीस काय तो असा घुम्यासारखा का वागतोय? एवढं काही नाही होत अक्का. अगं नाही, कसं एक सबूत त्याच्या तोंडातनं बाहेर पडेना, ना तुझ्या संग ना माझ्या संग. अंजली मला सांग काय झालंय? हे बघ तुझा चेहराच सांगतो. काय झालंय अंजली, सांग मला. अहो खरंच काही नाही होत अक्का. नाही कसं? माझ्या संग खोटं बोलू न गस. अंजली काय झालंय? अंजली हे अचानकच विचित्र वागताय. धड काही बोलतच नाही. हे असं वागताना मी कधी बघितलंच नाहीये यांना. काय झालं असेल? मला तर काय करायचं काहीच कळत नाहीये गोदाक्का. कधी नाही ते असा वागायला लागलाय तो, म्हणजे पक्क काहीतरी झालंय बघ. पण काय काही सांगतच नाहीयेत ते. मी विचारायला गेले तर न बोलता निघून गेले. थांब, येऊ दे त्याला, मीच विचारते त्याला. राणा, कुठं गेला होतास तडकाफडकी? नाही कुठं नाही, इकडच होतो. इथे कुठे? बाहेरच होतो. अरे मी अंजली सकाळी बोलत होतो तर तू एक शब्द बी बोलला नाहीस. राणा अरे कुठं गेलतास सांग की. राणा अरे घडा घडा बोल की. माणसाला काळजी वाटते म्हणून विचारत्यात. राणा बघितलं गोदाक्का, हे असं वागताय. एकदा बोलतात आणि मग गप्पा बसतात. अंजली रातच्याला मळ्यात नक्की काहीतरी झालंय बघ. त्या बाधाचं काहीतरी बघायला पाहिजे बाई. नाही, हे काहीतरी दुसरं आहे. नाही नाही, नक्की काहीतरी असणार. अगं रानाला समधी ओळखतात. तो कधी कुणावर रुसत नाही, कुणावर राग धरत नाही. आता असं वागायला लागलाय म्हणजे काय चाललंय त्याच्या डोक्यात? अंजली हे बघ, तू नीट त्याला विचारून घे बाई. काय ते कळल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही बघ.
बोला तर नाही ना कोणाशी. आणि म्हणजे ते एकच वाक्य बोललो. पण मी तुला मौन व्रत ठेवायला सांगितलं होतं. माझ्या अंजलीबाई म्हणजे माझी बायको, अहो त्यांच्या मनात नाही नाही ते यायला लागलो. आणि मग त्या मला म्हणल्या की तुझं प्रेमच नाही माझ्यावर म्हणून. मग मला राहुल नाही हो, म्हणून मग ते एक बोलून बसलो मी. तेच सांगतोय मी, बायको शिवाय तू राहू शकत नाहीस हे सिद्ध झालंय. चल निघ इथून. आमच्या पोटी सासूबाई जन्माला येणार आहेत आणि त्यांचा झालेला अपमान आम्हाच तिथं सहन होणार नाही बघा. आम्ही हे मूल होऊ देणार नाही. या घरात तुमचं सोडून दुसरं कुठला बी मूल येणार नाही. मी मला मूल होऊ देणार नाही म्हणजे नाही. काय करायचं? ब्रह्मचारी येऊन कायमचं थोडं सोडायचं म्हणलं होतं. ते बाबा नाही म्हणलं. अंजली बाईसने मूल पाहिजे. एकाच घरात एकाच खोलीत राहतोय म्हणल्यावर अंजलीबाई जवळ येणारच की. किती दिवस काढायचं तसं. अहो दरवाजा उघडा. अहो मी आहे, दरवाजा उघडा. अहो अहो काय करताय? दरवाजा उघडा की. अंजलीबाई प्रश्न विचारणार, काय उत्तर द्यायचं? अहो सगळे ऐकतील बर का. दरवाजा उघडा लवकर. अहो अहो काय चाललंय? दरवाजा उघडा. हे मात्र अति चाललंय ना तुमचं. दरवाजा उघडा बरं पटकन, नाहीतर आता मी आरडाओरडा करून सगळ्यांना दरवाजा तोडायला लावीन. लक्षात ठेवा. उघडा दरवाजा. अहो उघडा. अहो काय झालंय? असं का वागताय तुम्ही? काय झालंय? ठीक आहे, दिवसभर तुम्ही घराच्या बाहेर असता. काय करता मी नाही विचारणार तुम्हाला, पण घरात असे टेन्शन मध्ये राहू नका. तुम्हाला माझा काही त्रास होतोय का? तुम्हाला काही सांगायचं नसेल तर मी नाही विचारणार काही, पण घरातल्यांना काळजी वाटेल असं प्लीज काही करू नका. तुम्ही पुन्हा पूर्वीसारखे व्हा. असे उदास राहण्याची मला अजिबात आवडत नाहीये. व्हाल ना पूर्वीसारखे. बरं चला आपण खाली जेवायला जाऊ. सगळेजण वाट बघत असतील.